झी 24 तास एक पाऊल पुढे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, राजकीय नेत्यांचा संवेदनशीलपणा हरवत चाललाय की काय असा प्रश्न उपस्थित होणारी बातमी। अजित पवारांच्या असभ्य वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाचा धुळा खाली बसत असतानाच राजकीय नेत्यांच्या निर्ढावलेपणाचा आणखीन एक धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आलाय। काँग्रेस आमदाराच्या उपस्थितीत नोटांचा पाऊस पाडण्यात आलाय। माजी नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या दिवशी या नोटा उधळण्यात आल्या आहेत। राज्यात दुष्काळाची स्थिती असताना राजकीय नेते इतके निर्ढावले आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। दुष्काळग्रस्त राज्यात चाललंय तरी काय असा सवालही या निमित्तानं उपस्थित झालाय। आपण पाहू शकता चिखली बुलढाणा मधली ही दृश्य आहेत। आमदार राहुल बोंद्रेंवर नोटांचा पाऊस सुरू आहे। दुष्काळग्रस्त राज्यात नोटांचा पाऊस असल्याचे आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय फक्त आणि फक्त झी 24 तासवर। चिखली बुलढाण्यातली दृश्य आहेत आणि थेट म्हणजे काँग्रेस आमदाराच्या उपस्थितीत हा सारा प्रकार घडतोय। काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत नोटांचा पाऊस पडण्यात आलाय। एका माजी नगरसेवकाच्या वाढदिवसाच्या सोहळ्याच्या निमित्तानं चक्क नोटा उधळण्यात आलेल्या आहेत। आपण पाहतोय चक्क आमदार महोदय पाहत असताना त्यांच्यावरून नोटा उधळण्याचा हा रंगारंग कार्यक्रम चालला होता। महाराष्ट्राला दुष्काळग्रस्त टाहो फोडतायत, त्यांच्यासाठी हा निधी वापरला येऊ शकला असता, पण स्वतःच्या प्रसिद्धीचं, सत्तेचं आणि श्रीमंतीचं दर्शन करण्याचं माध्यम म्हणजे वाढदिवस झालाय की काय, घराचा सोहळा म्हणजे झालाय की काय असा प्रश्न आता महाराष्ट्राला निर्माण झालाय। आमचे प्रतिनिधी संतोष लोखंडे आपल्या सोबत आहे। संतोष, जी दृश्य आपण पाहतोय ती अतिशय धक्कादायक आहे। नेमकं काय काय घडलं आणि नेमके कोण कोण नेते होते या सगळ्या शानदार सोहळ्यात? ऋषी, आपण बघू शकतो की राज्यात एकीकडे दुष्काळ पडलेला असताना चिखलीचे नगरपालिकेचे उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष रफिक कुरेशी यांच्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार राहुल बोंद्रे, त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष, माजी जिल्हा उपाध्यक्ष श्याम होळकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये अक्षरशः नोटांचा पाऊस या ठिकाणी पाडण्यात आलेला आहे। संतोष, एक विचारावंसं वाटतं की या सगळ्यात हा जो नोटा उधळण्याचा कार्यक्रम झाला हा पारंपरिक आहे की खास लोकप्रतिनिधींसाठी करण्यात आला होता? पारंपरिक म्हणता येणार नाही, कारण तो वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित होता, त्यामुळे पारंपरिक या गोष्टीला म्हणता येणार नाही। खास लोकप्रतिनिधी जे आमदार आहेत आणि माझे जिल्हा अध्यक्ष त्यांची मर्जी त्या ठिकाणी जिंकण्याकरता, समजा त्यांना खुश करण्याकरता हे माजी नगराध्यक्ष उत्तर येईल पक्षाकडनं, ती प्रथा परंपरा आहे अशा पद्धतीचं एक विचित्र असं उत्तर येण्याची शक्यता आहे। म्हणूनच मी तुला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेतलं। या सगळ्या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची, तिथल्या असलेल्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांची, स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही याबद्दल नाराजी व्यक्त केली होती की नाही? नाही, सर्वजण हा जो सोहळा झाला या सोहळ्याचा एकदम आनंद लुटत होते आणि आनंदाने त्यांनी ज्या नोटा उधळल्या जात होत्या त्या स्वीकार केलेल्या आहेत। नक्कीच राजकीय नेते निर्ढावले आहेत का हाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे। काँग्रेस आमदारांच्या उपस्थितीत हा धक्कादायक प्रकार घडलाय। विशेष म्हणजे आमदारांनाही ओवाळलं गेलं, त्या नगरसेवकालाही ओवाळलं गेलं, माजी नगरसेवकाला, आणि समस्त पदाधिकारी होते। हा सगळा निधी दुष्काळग्रस्तांच्या माध्यमात वापरता येऊ शकला असता। बुलढाणा जिल्ह्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती काय ते पुन्हा एकदा तुम्ही आमच्या दर्शकांना सांगा। ऋषी, बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे। बुलढाणा जिल्ह्यातील विशेषतः सिंदखेड राजा असेल, जळगाव राजा असेल, मोता, नांदुरा या तालुक्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे आणि ज्या नगरपालिकेचे यांनी नेतृत्व केलेलं आहे, चिखली नगरपालिका, या ठिकाणी सुद्धा तीव्र पाणी टंचाई। या ठिकाणी 15 ते 20 दिवसाआड या ठिकाणी पाणी पुरवठा होतो। असं असताना सुद्धा या पैशाचा वापर दुष्काळग्रस्तांसाठी करण्याऐवजी यांनी या ठिकाणी उधळपट्टी केलेली आहे। नक्कीच ही उधळपट्टी आणि या निमित्तानं एक प्रश्न उपस्थित होत आहे की प्रत्येक लोकप्रतिनिधींकडनं दुष्काळग्रस्तांना सहकार्य करा, सहाय्य करा अशा प्रकारचं आवाहन केलं जातं। याच राहुल बोंद्रेंकडनं किंवा स्थानिक काँग्रेस पक्षाकडनंही या अगोदर अशा पद्धतीचं आवाहन झालं होतं का? नक्कीच ऋषी, या ठिकाणी आपण बघू शकतो की जी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कदम यांच्या नेतृत्वात जी रॅली निघाली होती ती इथून बुलढाणा जिल्ह्यातून त्याची सुरुवात झाली होती आणि तसं यांचे नेते जे आहेत मुकुल वासनिक यांनी सुद्धा सांगितलं होतं की प्रत्येक ठिकाणी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करा, तिथे स्वतः जा, त्यांची पाहणी करा आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी मदत फेऱ्या सुद्धा काढण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसकडून तसा निधी सुद्धा जमा करण्यात आलेला आहे। ऋषी, नक्कीच अतिशय धक्कादायक आहे। काही दिवसापूर्वीच विश्वजित कदम यांची रॅली निघाली होती। आपण संतोष तुमच्याशी बोलणारच आपल्यासोबत
मोहम्मद कुमार सप्तर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. सप्तर्षी साहेब, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणातला आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि हा प्रकार घडलाय बुलडाणामध्ये. बुलडाण्यात चक्क एका नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त आमदार आणि त्या नगरसेवकांवर पैशाची उधळपट्टी करण्यात आली आहे. ओवाळणी करून ते पैसे फेकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. काय सांगाल? हॅलो, हा बोला. प्रश्न असा आहे की एकूणच संस्कृती राजकारणामध्ये घसरण होत चाललेली आहे. तर त्याच्यामध्ये हे पैसे वगैरे दिमाग दाखवायचा आणि एक मतदारांना इनडायरेक्टली अप्रत्यक्षरित्या असं सांगायचं की माझे पैसे बरं का, घाबरू नका, मी इलेक्शनला उभं राहणार आहे. कारण प्रतिनिधित्व हे विकतच मिळतं. जिथं सर्व पैशाचा खेळ असतो, अस्तित्वच पैशावर असतं, तिथं पैशाचं प्रदर्शन केल्याशिवाय लोकांना खात्री वाटत नाही. जसं अंगावर सोनं घालण्याची मध्ये पद्धत पडली आहे ना, त्या अंगावर सोनं घालायचं म्हणजे काय, पार्टी चांगली आहे पैसे वाटायला, सोनं नसतं तर पार्टी दिवाळखोरीत गेली असं होईल. तर हे दाखवत आहेत म्हणजे आम्ही दिवाळखोर नाही, आम्ही पैसे वाटायला भक्कम आहोत, हा मतदारांना मेसेज देत आहे. तर एकूण घसरण झाली त्याचाच हा भाग आहे. वास्तविक ओवाळणी हा काय पारंपरिक भाग नाहीये बुलढाण्याचा किंवा महाराष्ट्राचा कुठलाही. ओवाळणी फक्त भाऊबीजेला बहिणीला भाऊ घालतो अशा काही जागा आहेत ओवाळणीच्या. तर त्या अत्यंत घरगुती कौटुंबिक आणि त्याला इतकं इमोशनल स्थान असतं आपल्या सांस्कृतिक जीवनामध्ये. याला इमोशन वगैरे कसं, हे कुरूप प्रदर्शन आहे संपत्तीचं, विद्रूप प्रदर्शन आहे. सगळ्यांच्या उपस्थितीत केलं जातं. सप्तर्षी साहेब, या ठिकाणी जी दृश्य आहेत आपल्या समोर, त्या दृश्यांमध्ये असं दिसतंय की चक्क आमदार राहुल बोंद्रेंवर नोटांचा पाऊस पाडण्यात आलाय. ती ओवाळणी नव्हती, चक्क पैसे उधळण्यात येत आहेत. महाराष्ट्रातल्या एका जबाबदार लोकप्रतिनिधीबाबत आणि त्याच्या समोर हे दृश्य घडतोय याचा कुठलाही नकार नाहीये. शक्ती प्रदर्शन चाललंय. महाराष्ट्राच्या या नव्या राजकीय प्रथेबद्दल काय सांगाल? नाही, ते चुकच आहे सगळं. आता पहा ना तुम्ही, सिनेमात जसा कृत्रिम पाऊस पाडतात किंवा हे करतात, काय कृत्रिम वारा आणतात, तसा त्या नोटा उधळल्या लागल्या इकडे जास्त अंतरात पडाव्यात म्हणून माझे फॅन लावलेले दिसते मोठा. म्हणजे हे सगळं जे आहे हे मुळात राजकारणामध्ये तुम्ही जनतेचा कसा विचार करता आणि त्यांची कामं कशी करतात यांची संबंधित आहे. म्हणून साधी राणी काही नीतिमत्तेचं अधिष्ठान हे राजकारणाला आवश्यकच आहे. जे कोणी सांगतात राजकारण आहे प्रॅग्मॅटिक असलं पाहिजे, व्यावहारिक असलं पाहिजे आणि नैतिक अधिष्ठान असण्याची काही गरज नाही. त्यांच्या सांगण्यामुळे हे आज असं त्यांच्या सगळ्या कथनामुळे आज हे घसरण होत चाललेली आहे. नक्कीच आपण सप्तर्षी साहेब पाहतोय की कशा पद्धतीनं हे राजकीय स्वरूप अतिशय विकृत आणि विद्रूप असंच हे स्वरूप याला म्हणता येईल. चक्क पैशांची उधळण होते. आपला वाढदिवस असेल किंवा अशा प्रकारचे शानदार सोहळे करू नका असं सांगण्याची वेळ ही वरिष्ठांकडून येण्यापेक्षा स्वतः आत्मभान असण्याची गरज होती या नेत्यांना, या आमदारांना आणि या लोकप्रतिनिधींना. ती हरवली आहे. आणि विशेष म्हणजे बुलडाणा सारख्या भागातले लोकप्रतिनिधी असून ते विसरले आहेत. याबद्दल काय सांगाल? नाही, याच्यामध्ये ह्या लोकांना भान आहे स्वतःच जनतेचं, म्हणून ते निवडून आलेत असं नाहीच आहे ना. निवडणूक हा आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आम्ही निवडून येतो. लोकांना भान ठेवायची गरज काय? तेच लोक ज्यांना तुम्ही लोक म्हणता ते लोक आम्हाला मत देतात असं ते सांगणं त्यांचं मेसेज आहे. म्हणजे उगाच आमच्यावर टीका वगैरे करू नका, आम्ही किती छान अरेंज केलं सगळं. सिनेमातलं जसं आहे तसं तो माणूस बघा नुसतं नोट अशी हातातून काढते की ती उडत जाते, म्हणजे मागून वाऱ्या बिरं सोडले ती याचं कौतुक करा की इव्हेंट आम्ही कसा मॅनेज केला. आज राजकारणामध्ये इव्हेंट मॅनेजमेंटचं महत्व आलेलं आहे आणि पैशाचं प्रदर्शन करणं हे आलेलं आहे. अंगावर दागिने, प्रॉपर्टी आणि प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याशिवाय प्रचंड संपत्ती येते कशी? तर हे सगळे प्रश्न आहेतच ना महाराष्ट्रात. नक्कीच सप्तर्षी साहेब, या सगळ्याच्या निमित्तानं ही पैशांची उधळपट्टी चालली आहे. काँग्रेसनं या आमदारांवर काय कारवाई करायला पाहिजे आणि काँग्रेस पक्ष स्वतः याचं आत्मभान ठेवणार आहे का या सगळ्या सोहळ्याच्या निमित्तानं? काय आवाहन कराल? सप्तर्षी साहेब, आम्ही तुमच्याशी बोलणारच आहोत. आपल्यासोबत देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस, प्रकार असा घडलाय, चिखली बुलढाण्यातला हा प्रकार आहे. आमदार राहुल बोंद्रेंवर एका नगरसेवकाच्या वाढदिवसानिमित्त चक्क पैशांची उधळण झालेली आहे. पैशांचा पाऊस पाडण्यात आलेला आहे. महाराष्ट्र दुष्काळग्रस्त आहे. दुष्काळग्रस्तांच्या व्यथावेदनेनं अवघा महाराष्ट्रात डोळ्यात अश्रू घेऊन बसलाय आणि अशा परिस्थितीत काँग्रेसचा एक आमदार चक्क स्वतःवर पैशांचा, नोटांचा पाऊस पाडतोय. काय सांगाल या धक्कादायक घटनेबद्दल? बघा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये असंवेदनशीलतेची
अहमहिका लागली आहे. ज्या प्रकारे दुष्काळी जनतेला खरं म्हणजे नेत्यांनी उदाहरणं दिली पाहिजेत आपल्या व्यवहारातनं आणि जनतेची दुःख समजून घेतली पाहिजेत. कदाचित तुमच्याजवळ खूप पैसा असेलही, पण तो उधळण करण्याची ही वेळ नाही आहे हे देखील समजून घेतलं पाहिजे. ही काय कुठली वेळ? शेवटी आपल्या लोकशाहीमध्ये आपले नेते कसे आहेत याच्या आधारावरच जनता ही वागत असते आणि नेत्यांनी जर असं असंवेदनशील वर्तन केलं तर त्यातनं निश्चितपणे जनतेमध्ये त्याचा चांगला संदेश जात नाही. हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसतो, तर एकूण पॉलिटिकल कम्युनिटीच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये एक अतिशय कोडगेपणाची भावना यातनं तयार होते आणि म्हणून मला असं वाटतं की हे अतिशय निषेधार्ह आहे, हे योग्य नाही आहे. आणि माझी विनंती आहे संपूर्ण पॉलिटिकल कम्युनिटीला की अशा प्रकारचे आपले जे काही सोहळे आहेत किमान दुष्काळाच्या निमित्ताने तरी आपण हे सोहळे करू नये आणि अशा प्रकारचं कधीच करू नये. नक्कीच धन्यवाद फडणवीस आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्यासोबत कुमार सप्तर्षी होते, आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी संतोष लोखंडे होते. अतिशय धक्कादायक असा प्रकार आहे. दुष्काळग्रस्तांच्या एवढी परिस्थिती असताना नोटांचा पाऊस पडला जातोय, विदारक चित्र होतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.